उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचलेले आहेत आणि तिथे त्यांनी काळारामाचं दर्शन देखील घेतलेलं आहे। आणि आता आपण बघतोय ही दृश्य नाशिक दौऱ्यावर आज उद्धव ठाकरे आणि यावेळेस रामाच्या दर्शनासाठी काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। सोबतच रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि असंख्य शिवसेनेचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील पूजाविधींना देखील उद्धव ठाकरे या ठिकाणी सुरुवात करतायत। यावेळेस ही थेट दृश्य काळाराम मंदिरातली आपण बघतोय। नाशिकच्या काळाराम मंदिरात आज उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि इथं पूजाविधींना देखील आता सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरेंच्या हस्ते इथे एक पूजा पार पडते। आजच आपल्या सगळ्यांना माहिती आहे अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं। या ठिकाणी जाणार नाही परंतु काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेईन असं उद्धव ठाकरेंनी आधीच जाहीर केलं होतं। त्यानुसार आज उद्धव ठाकरे सहपरिवार इथं पोहोचलेले आहेत आणि पूजाविधीला सुरुवात झाली आहे। तर थेट जाऊया नाशिकचे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। योगेश, उद्धव ठाकरे आता काळाराम मंदिरात पोहोचलेले आहेत, इथे पूजाविधींना सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीचा त्यांचा दौरा असेल, इथं काय काय विधी उद्धव ठाकरे करणार आहेत, काय अधिक सांगा? काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे काळारामाची पूजा करतील, त्यानंतर त्यांची आरती करतील आणि आरती केल्यानंतर त्या ठिकाणी अभिषेक करून ते रामकुंडाकडे रवाना होतील। आता ते काळाराम मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये त्यांच्या आरतीला आता सुरुवात होईल। तयारी ही या ठिकाणी जे पुजारी कुटुंब आहे ते या ठिकाणी करताना दिसतंय आणि थोड्याच वेळामध्ये या आरतीला सुरुवात होईल, त्यानंतर अभिषेक हा या ठिकाणी केला जाईल। अगदी योगेश, आपण बघतोय की आता ज्या पूजाविधी इथे काळाराम मंदिरात होत आहेत या पूजाविधी किती वेळात होऊ शकतात आणि उद्धव ठाकरे यावेळेस गोदावरी तीरावर देखील जाणार आहेत, तिथे देखील पूजाविधीचाच कार्यक्रम आहे का? तिकडचा नेमका कार्यक्रम कशा पद्धतीचा असेल? गोदावरीवर महाआरती आयोजित करण्यात आली आहे, ती म्हणजे गोदावरी नदीची आरती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या ठिकाणी ही आरती केलेली होती आणि वाराणसीच्या धर्तीवर ही आरती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। तर त्या आरतीचा मान, दुसरा मान जो आहे तो आता उद्धव ठाकरेंना मिळतोय। ते रामकुंडावर गोदावरीची आता आरती करतील। सुरुवातीला आता जी या ठिकाणी तयारी सुरू आहे ती काळारामाच्या आरतीची सुरू आहे। आज जर आपण बघितलं तर अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी झालेली आहे आणि त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजत गाजत जे काही स्वागत त्या ठिकाणी केलं, जी आरती त्या ठिकाणी केली, त्याच पार्श्वभूमीवर आता काळारामाची आरती या ठिकाणी केली जाते। रामलल्लाची मूर्ती जर आपण बघितली ती काळारामासारखीच आहे आणि त्यामुळे काळारामाला महत्व हे आता राजकीय दृष्ट्या नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे थोड्याच वेळात या आरतीला सुरुवात होईल। बिलकुल योगेश, आपण बघतोय की उद्धव ठाकरेंचं जागोजागी नाशिकमध्ये जोरदार स्वागत झालं आणि आज काळाराम मंदिरामध्ये जाऊन पूजाविधी तसंच गोदावरीच्या तीरावर देखील उद्धव ठाकरे आरती करतायत। ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शनच होत आहे नाशिकमध्ये? खरं आहे, कारण 30 वर्षांनंतर शिवसेनेचं अधिवेशन हे नाशिकमध्ये होते आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आता नवीन फेजमध्ये पदार्पण करते आहे। एकूणच 2 गट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आता पूर्णपणे निवडणुका अगदी आपल्या एक खांबी हातावर लढायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुरू केली आणि एक प्रकारे प्रचाराचा नारळ हा नाशिकमधून फुटतो आहे। उद्या होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज या आरतीचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे सुरुवात जी आहे, या दौऱ्याची सुरुवातच स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करून त्यांच्या स्मारकावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। त्यामुळे एकूणच क्रांतिकारी असा विचार घेऊन मी या ठिकाणी लढतोय असं त्यांना दाखवायचं आहे आणि शिवसेनेमध्ये एक प्रकारचं नवचैतन्य जागवण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न आहे। बिलकुल योगेश, थोडं तुम्हाला थांबवतोय। यावेळेस आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, ही जी दृश्य झी 24 तासच्या स्क्रीनवर आपण पाहत आहेत ती आहेत नाशिकच्या काळाराम मंदिरातली। इथं पूजाविधींना सुरुवात झालेली आहे। काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाची आता उद्धव ठाकरेंच्या हस्ते आरती होणार आहे। ठाकरे गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन आज नाशिकमध्ये केलं आहे।